मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी गेल्या कॅबिनेटमध्ये जो थेट जनतेतून नगराध्यक्ष होतो त्याच वेळेस त्याला नगरसेवक म्हणून देखील निवडणूक लढवता येते, परंतु जुना कायदा जसा होता की दोन भिन्न प्रभागामधून किंवा वार्डामधून निवडणूक लढवली तर एका ठिकाणी राजीनामा द्यायला लागत होता, परंतु आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून येत असल्या कारणाने ही बाब मी निदर्शनास आणून दिली आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं त्या कायद्यात त्रुटी होती, त्यामुळे आता नगरसेवक पण राहील आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आलेला देखील राहील अशा पद्धतीची कायद्यात दुरुस्ती केली आणि त्यांनी आता अध्यादेश जारी केलेला आहे आणि मला वाटतं आता तो फक्त जामखेड नगरपालिकेलाच लागू आहे, कारण जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजलीताई चिंतामणी ह्या नगराध्यक्ष झालेल्या त्याच वेळेस त्या वार्डामध्ये देखील निवडून आल्या, त्यांची दोन्ही पदं आता अबाधित राहतील या कायद्यांनी त्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचे मी आभार मानतो.